वर्धा के झंडा चौक में अज्ञात चोरों ने शटर का ताला तोड़कर करीब 3 लाख से ज्यादा के मोबाइल फोन चुरा लिए। इस मामले में पुलिस ने अज्ञात आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच शुरू की। वर्धा के गणेश नगर निवासी गौरव बाबाराव सेलुकर की झंडा चौक में मोबाइल फोन की दुकान है। 22 मार्च की रात वे दुकान बंद कर घर चले गए। 23 मार्च को सूचना मिली कि दुकान के शटर का ताला टूटा हुआ है। पुलिस को इसकी सूचना दी गई। पुलिस की मौजूदगी में दुकान का निरीक्षण करने पर चोरी का मामला सामने आया। अज्ञात चोरों ने दुकान का ताला तोड़कर दुकान से विभिन्न कंपनियों के 3,12,500 रुपए कीमत के मोबाइल फोन पर हाथ साफ कर दिया। इस मामले में शिकायत के आधार पर नगर पुलिस ने मामला दर्ज किया गया। चोरी की ये घटना दुकान के बाहर लगे सीसीटीवी कैमरे में कैद हो गई। पुलिस ने इसके आधार पर आगे की जांच शुरू की। 22 तारखेला रात्रीला मी 9, 9:30, 9:15, 9:30च्या दरम्यान दुकान बंद करून गेलो आणि त्यानंतर सकाळला बाजूचे जे मिरचीवाले दुकान मालक आहे ते दादा सकाळी 8:30ला दुकान उघडण्या कारणास्तव आलं. त्यांनी गाडी पार्क केली तेव्हा त्यांना माझ्या दुकानाकडे लक्ष गेलं, असं आढळलं की दुकानाचं काहीतरी चुकीचा प्रकार घडलेला आहे बा. त्या पद्धतीनुसार त्यांनी मग मला कॉल केला. तेव्हा मी नागपूरला जात होतो. मधात मला फोन आला. त्या कारणाने तेव्हा मग मला मित्रांना वगैरे मी कळवलं. त्यानंतर मित्र वगैरे आले. त्यांनी घटनेची पाहणी वगैरे केली. त्याच्यानंतर मी नागपूरहून परत आलो 11:30च्या दरम्यान. त्याच्यानंतर मग पोलीस स्टेशनला वगैरे गेलो. चौकशी वगैरे झाली. पोलीसचे पूर्ण स्पॉट वगैरे आला. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्याच हाताने पाहणी वगैरे केली. 3.5, 3.5 लाख रुपयाचं नुकसान आहे. 31 प्रकारचे हँडसेट आहेत ते चोरीला गेलेले. त्याच्यात प्रत्येक कंपनीचे आहे. रेडमी, रिअलमी, पोको, टेक्नो, सॅमसंग या अदर कंपनीचे मोबाईल गेलेले आहेत.